सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 220 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुनराव टेरेसवर गेले. त्यांची पुन्हा बेडरूममध्ये येण्याची गॅरंटी कमीच होती, म्हणून मयुरी झोपली आणि पप्या म्हणाला, अर्जुन दादा, या वर्षीची हवा काय सांगते? अर्जुनराव म्हणाले, हवा कोणाची का असे ना, पण चूल मात्र आपलीच पेटली पाहिजे. काहीही झालं तरी आमदार आपलाच येणार. आणि पप्या म्हणाला, दादा, नेहमीप्रमाणेच या वर्षीसुद्धा अगदी काट्याची टक्कर लागणार आहे. आणि सगळं चक्र कुठं फिरतं माहीत आहे ना? आपल्याच गावामध्ये फिरतं. त्यामुळे आपलं एकही मत फुटलं नाही पाहिजे. शक्य असेल तेवढी बाहेरची मतं आपण मिळवण्याचा प्रयत्न करू. अर्जुनराव म्हणले, तसंच करावं लागणार. नेहमीप्रमाणेच एका मतासाठी आपल्याला खूप झगडावं लागणार आहे. पप्या, तू एक काम कर, आपल्या सगळ्या पोरांना झाडून कामाला लाव. आणि आपल्या लोकांना कोण भेटतं का यावर लक्ष द्या. सध्याचं राजकारण सगळं पैशावर चाललं आहे, त्यामुळे लोक आमिषाला बळी पडण्याची शक्यता आहे. पप्या म्हणाला, दादा, आपल्यासाठी पण निधी घ्यायला हवा. मग अर्जुनराव म्हणाले, ते घे तू, पण ते जास्त चुळबुळ करतात त्यांनाच द्या. जी नेहमीची आपली बांधीव मतं आहेत त्यांना काहीच देण्याची गरज नाही. कारण सध्या जो तो राजकारणाच्या तवावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करेल, पण त्यात आपलं नाव कुठेच नाही आलं पाहिजे. आणि शक्य तेवढा पैसा बाहेरची मतं घेण्यासाठी वापरा. आणि काहीही झालं तरी यावर्षी आमदार आपलाच आला पाहिजे. पप्या म्हणाला, अर्जुन दादा, मागच्या वेळी काय झालं माहीत आहे ना? अवघ्या 43 मतांनी लीड घेऊन आपले आमदार निवडून आले होते. हे माहीत आहे ना तुम्हाला? आणि ते लीड आपल्या गावात मिळालं होतं. त्यामुळे आमदारांनी विशेष तुमचं कौतुक तर केलंच आहे आणि तुम्हाला भेटायला बोलावलं आहे. अर्जुन म्हणाला, त्यांचा फोन आला होता, पण मला वेळ नाही. मी फक्त काय ते काम करतो. आणि त्यांना सांग, त्यांचं काम सुरू आहे. आणि भेटत बसण्यापेक्षा त्यांना म्हणावं, आपल्या गावाला काय हवं आहे ते द्या आणि गावाच्या विकासाकडे लक्ष द्या. सगळं द्या लोकांना जे हवं ते. मग हक्काने मतं मागता येतात. त्यांनी जर जास्तीत जास्त विकास कामं केली तर मतासाठी हात जोडायची गरजच नसते. लोक आपोआप निवडून देतात. तरी पप्या म्हणालाच, दादा, आहो ते आमदार आहेत आणि तुम्ही त्यांना चक्क भेटायला नकार देताय होय? आणि अर्जुनराव म्हणाले, पप्या, भाड्या, आमदार कोणी केलं त्यांना? आपणच ना. मग आपण किंगमेकर आहोत, एवढं लक्षात ठेवायचं. आपण त्यांना घरीसुद्धा बसवू शकतो आणि ते जनतेचे सेवक आहेत. त्यांनी त्यांची खुर्ची सोडून आपल्याला भेटायला यायचं, एवढं लक्षात ठेवा. त्यांना जास्त डोक्यावर चढवू नका. जोपर्यंत खुर्ची मिळत नाही तोपर्यंत हात जोडत येतात आणि एकदा खुर्ची मिळाली की खुर्चीचा रुबाब दाखवतात. पण त्यातल्या त्यात आपला माणूस बरा आहे, माणसातला आहे, म्हणून मी त्याच्या पाठीशी आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, तेच फॅक्टरीवर येणार आहेत दिवाळी झाल्यावर भेटायला. आणि तुझी इच्छा आहे का बोल, आपण लगेच तुझाही उमेदवारीचा अर्ज भरूया आणि तुला आमदार करूया. आणि पप्या हसून म्हणाला, नको बाबा, राजकारण खेळायला आपल्याकडे कुठं पैसा आहे? अर्जुनराव म्हणाले, राजकारण खेळायला पैसा लागतो हे साप चुकीचं आहे. राजकारण करायला फक्त लोकांच्या हृदयावर राज्य करावं लागतं. आपल्या अंगात सेवावृत्ती असायला हवी, प्रामाणिकपणा असायला हवा. आणि ज्यांना हे करणं जमतं तेच लोकांच्या हृदयावर राज्य करतात आणि निवडून येतात. बाकीचे काय पैसा देऊनच निवडून येतात. खुर्ची सांभाळणं सोपं नसतं रे, खुर्चीलासुद्धा काटे असतात. पप्या म्हणाला, मग दादा, तुम्ही उभं राहा ना. आमची खूप इच्छा आहे, तुम्हीच ऐकत नाही. तुम्ही तर ऑलरेडी सगळ्यांच्या हृदयावर राज्य करता आणि तुमचं व्यक्तिमत्व डॅशिंग भारदस्त आहे. विरोधकांचं मतसुद्धा तुम्हाला पडतील. एक मताने निवडून याल. आणि अर्जुनराव म्हणाले, सगळं खरं आहे, पण माझ्याकडे वेळ नाही आणि मला इंटरेस्टसुद्धा नाही. मला माझ्या घराचा खेळखंडोबा नाही करायचा राजकारणात शिरून. आणि खुर्चीची मला हौससुद्धा नाही. काही कमवायचं सुद्धा नाही आणि गमवायचं तर अजिबात नाही. बायकोच्या मनावर राज्य करतोय आणि तिचाच मालक आहे, याच्यातच मी खुश आहे. आणि कसं आहे ना, हा आहे लोकशाहीचा उत्सव. त्यामुळे मी नाही तर कोणी ना कोणी उभं राहणारच निवडणुकीला. आणि आपण आपला माणूस नाही निवडून दिला तर दुसरं कोणीतरी निवडून येणारच.
मग आपला माणूस निवडून आणलेला काय वाईट आहे? निदान तो इतरांपेक्षा चांगला तरी आहे आणि मला नाव कमवण्यात इंटरेस्ट नाही. नाम में क्या रखा है, काम में दम होना चाहिए. बरोबर ना गणेश? आणि गणेश म्हणाला, पण दादा, आपल्यातला कोणीतरी अपोजिट पार्टीत प्रवेश करतोय असं म्हणतायत, खरं आहे का? आणि अर्जुनराव म्हणाले, गणेश, ही आहे रणधुमाळी राजकारणाची. इथे कोणी काहीही म्हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि जरी गेले तरी काही जण जातील, काही जण येतील, चलविचल होऊ देऊ नका. लोक या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारच. आपल्या आमदारांनी तरी काय कमी उड्या मारल्यात होय? भरपूर पक्ष बदललेत आणि आपण आता त्यांच्याच मागे जाणार आहोत. आणि आता हे असंच चालत असतं. त्यामुळे जास्त वाईट वाटून घ्यायची गरज नाही. लोक काही ना काही बोलून आपल्या पायात साप सोडणार, पण आपण अजिबात डगमगायचं नाही. उद्या ते मी सुद्धा पक्ष बदलून चाललो असं म्हणायला कमी करणार नाहीत. आणि हे असंच असतं, आपण स्थिर राहायचं. आणि समजा गेलाच एखादा तरी जाऊ द्या, कारण तुम्हाला गोम माहीत आहे ना, त्या गोमीचा एक पाय गेला तरी तिच्यावर काहीच फरक पडत नाही. तसाच आपल्यावर सुद्धा काहीच फरक पडणार नाही जरी एखादा सोडून गेला. आणि आता वा, काय उदाहरण दिलं होतं अर्जुनरावांनी. ते सगळ्या मुलांना मार्गदर्शन करत होते आणि सगळ्यांना ते पटत होतं. आणि ते म्हणाले, परवा मलाही दोघांचे फोन आले होते अपोजिट पार्टीवाल्यांचे आणि मलाच फिटवत होते भडवीचे. आणि मी त्यांना म्हणालो की तुम्हीच या आमच्या पार्टीत, आम्ही तुम्हाला दुप्पट रक्कम देऊ. आणि ते गप्प बसले. त्यांना हे माहीत नाही का की मी किती कट्टर आहे या पक्षाशी. उगीच माझ्याशी वाद घालत होते की हाच उमेदवार चांगला आहे आणि याला निवडून दिला पाहिजे. आणि आता पप्या हसला आणि म्हणाला, आता अर्जुन दादाशी राजकारणावर वाद घालायचा म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. राजकारणाविषयी इतकं अफाट ज्ञान होतं अर्जुनला. भर सभेत बोलायला उभा राहिला तर लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे आणि त्यानं सांगितलेलं लगेच पटायचं सगळ्यांना. आणि जो कोणी त्यांच्याशी वाद घालणार त्याला अर्जुनराव उघडा नागडा केल्याशिवाय सोडणारच नाहीत. त्याचं पूर्ण वस्त्रहर करूनच, त्याची चिरफाड करूनच ते सोडायचे. चिमूटभर ज्ञान घेऊन अर्जुनदादांना शिकवायला येतात आणि त्यांच्याकडून भरपूर ज्ञान घेऊन जातात. त्यांचा एक ना एक शब्द मनात आणि डोक्यात साठवावा असाच असतो. त्याच्याशी वाद घालण्यात कोणीच जिंकू शकत नाही. मग अर्जुन हसून म्हणाला, कुणी काहीही म्हणालं तरी मी मात्र फक्त योग्य माणसाचीच साथ देतो आणि त्यालाच मदत करत असतो. हेच माझं तत्त्व आहे. आणि जिथे मला असं पैशाचा आमिष दाखवणारा फोन आला, याचा अर्थ ते अडाणी लोकांना सुद्धा फितवायला कमी करणार नाहीत. आणि त्यांनी असं केलं तर त्यांचा त्यात दोष नाही, कारण हे राजकारण आहे. राजकारणात काहीही चालतं. पण लक्षात ठेव, आपल्या गावातल्या लोकांना सांगायचं की एकही मत फुटलं नाही पाहिजे. कुणी कितीही आमिष दाखवू द्या आणि पैशाची लालूच दाखवू द्या, एकजुटीनं राहायचं आणि जो गद्दारी करेल त्याला पुन्हा मिसळून घ्यायचा नाही. लक्षात ठेवा. पप्या म्हणाला, उद्याच्या उद्या जातो, 5 लाखाचा निधी घेऊन येतो. अर्जुन म्हणाला, पण लक्षात ठेव, त्यातल्या एकही रुपयाचा हिशोब इकडे की तिकडे नाही गेला पाहिजे. आणि अफरातफर आपण केली म्हणून गालबोट नाही लागलं पाहिजे. नंतर कुणी असं म्हणायला नको की आपण हातात पैसा घेतला आणि आपणच लंपास केला. हे मला आवडत नाही. नाहीतर निधी आणायच्या फंदातच पडू नका, काही गरज नाही. पप्या म्हणाला, दादा आणतो ना निधी, तेवढ्याच आपल्या गावचं मंदिर होईल गणपतीचं. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, तसं करा. मग पप्या म्हणाला, दादा तुम्ही घेता का पैसे तुमच्याकडे? आणि अर्जुनराव म्हणाले, अजिबात नको, मला तसलं सांगू नको. कोणाला बोलायचं असेल, मनं वळवायची असतील तर ते फक्त सांग. आणि मलाही त्यातला 1 रुपया नको. पप्या म्हणाला, दादा 2 ते 5,000 रेट आहे एका मताचा. अर्जुनराव म्हणाले, आता काय बोलणार यावर? लोकांना योजनेच्या नावाखाली पैसा वाटूनच मतं घ्यायची तयारी सुरू आहे. मग इतकं पैसे वाटणं तर चालणारच ना. असे वाटले म्हणून काय बिघडलं? कसं आहे ना पप्या, दाट टोकरून कुठं पोट भरत नसतं. आणि 2-4 हजारावर चालायला आपला संसार इतका बारका नाही रे. संसाराला खूप पैसा लागतो. आणि आता पैसे घेतले तर आयुष्यभर गालबोट लागेल स्वच्छ कारकिर्दीला. आणि मला ते चालणार नाही. म्हणून म्हणतो, काय करायचं ते करा, पण सगळ्यांच्या विचारानेच करा. आणि अर्जुनरावांमध्ये तगमग होती गावासाठी काहीतरी करायची. ते गाव विसरत नव्हते आणि त्यांना विचारल्याशिवाय कोणी काही करत पण नसायचं.
मग पप्या म्हणाला, थांबा दादा, आपली सगळी पोरं ऑनलाईन घेतो आणि त्यांच्याशी तुम्ही बोला. आणि आता सुरू झाली कॉन्फरन्स कॉलवर राजकारणाची परिषद. आणि सगळी मुलं सांगायला लागली, कोण चुळबुळ जास्त करतंय, कोण पैशांची मागणी करतंय, कोणाला काय हवं आहे आणि ते दिलं तरच मत देतो. असं सगळं अर्जुन ऐकत होता. आणि बबलू म्हणाला की मलाही ऑफर आली होती 50,000ची, माझ्या वस्तीवरची मतं त्यांना हवी म्हणून. अर्जुन म्हणाला, भाड्या, तुला ऑफर आली होती याचं कारण तुझंच मन खात असेल आणि तुझं मन चलबिचल होत असेल. मला कोणी कशी ऑफर देत नाही रे, कारण कोणाच्यात हिंमतच नाही माझ्याकडे अशी ऑफर घेऊन यायची. कारण त्यांना माहीत आहे माझ्याकडे आल्यावर बुटाने मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. लोकांनी बोलताना 10 वेळा नाही तर 1000 वेळा विचार करावा, असं राहणं जरा. त्यांना तुझ्यात शिरायला कुठंतरी सांज सापडली म्हणून त्यांनी तुला ऑफर दिली. पैशासाठी हलकटपणा करायचा नाही आणि मत विकायचं नाही, हे किती वेळा सांगायचं. आणि आता सगळ्या मुलांमध्ये उत्साह संचारला अर्जुनरावांशी बोलून. पप्या उत्साहात म्हणाला, हो अर्जुन दादा, आम्ही तुम्ही सांगाल तसंच करू. आपण कधी भेटायचं सगळ्या पोरांना, जरा तुम्ही उद्बोधन करा ना. अर्जुनराव म्हणाले, भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी करू मीटिंग, म्हणजे दिवाळीही संपते आणि लोकही रिकामे असतील. आणि सगळ्यांना सांगून ठेवा की मीटिंग आहे, सगळेजण मीटिंगला हवे आहेत. आणि मग अर्जुनरावांनी अख्ख्या मतांचं, नव्या जुन्या, फुटणारे किती, नवीन जोडणारे किती, गद्दारी करणारे किती, हक्काचे किती, असं सगळं कॅल्क्युलेशन करून तोंडपाठ गणितच सगळ्यांसमोर मांडलं. आणि पक्या हजूर मला, शाब्बास, याला म्हणायचं खरा राजकारणी. असा गाढा अभ्यास पाहिजे राजकारणाचा. आणि लोकांची नस तुम्ही अगदी बरोबर ओळखलीत अर्जुनदादा. ए बबलू, तुला मागच्या पंचवार्षिकचा किस्सा आठवतो ना. बबलू म्हणाला, आठवतो ना, तो किस्सा मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्याचं झालं असं होतं की त्या दिवशी मतमोजणी सुरू होती. त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून अर्जुनराव तिथं उपस्थित होते आणि अपोजिट पार्टी 43 मतांनी लीड होती. सगळ्यांचं लक्ष आता याच गावाकडच्या मतमोजणीकडे लागलं होतं. जसं जसं अपोजिट पार्टी लीड घेईल तसं त्यांचं टेन्शन वाढलं होतं. पण अर्जुनरावांनी केलेल्या गणिताप्रमाणे काही मतं जास्त भरत होती. कारण अपोजिट पार्टीनं काय केलं होतं तर इथून दुसरीकडे राहायला गेलेली लोक मतदानाला टेम्पो भरून आणली होती. त्यांचं तिथेही मतदान आणि इथेही मतदान होतं. गावाच्या मतदार यादीत त्यांची नावं होती. दोन्हीकडे मतदान केलं आणि अर्जुनरावांच्या हे लक्षात आलं, प्रत्यक्ष सध्याच्या गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतं भरलीच कशी. आणि अर्जुनरावांनी हाच मुद्दा पकडला आणि अख्खी मतमोजणी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत थांबवली होती. आणि मग काय, तहसीलदारापासून ते कलेक्टरपर्यंत सगळे निवडणूक अधिकारी झाडून गावामध्ये आले रात्रीच्या 8 वाजता. आणि विषय खूपच सेन्सिटिव्ह झाला होता, तरी इश्यू सॉल्व्ह होत नव्हता. आणि अपोजिट पार्टी आपणच जिंकणार म्हणून गुलाल हातात घेऊन बसलेली होती. आता फक्त निकाल जाहीर करायचा बाकी होता आणि ते तयारीतच होते की कधी गुलाल उधळायचा. फक्त जाहीर करण्याचं तेवढं बाकी होतं. आणि अर्जुनरावांची माणसं तोंड पाडून बसली होती की अपोजिट पार्टी जिंकणार आणि ती पार्टी मात्र चेकाळून ओरडत होती. आणि काय मग, अर्जुनरावांनी घातला धिंगाणा. निकाल जाहीर करूच देत नव्हते. आणि झालं, पुन्हा तलाठी बोलवून घेतले आणि चुकीची मतदार यादी बनवली म्हणून त्यांना तहसीलदारांनी झाप झापलं. आणि आता त्यांच्या नोकरीवरती टांगती तलवार उभी राहिली. एकच मतदार दोन्हीकडे मत करतो याचा अर्थ मतदार यादी अपडेट नाही. मग हा दोष कोणाचा, असा मुद्दा अर्जुनरावांनी उपस्थित केला. आणि हा खूप मोठा हलगर्जीपणा होता. रीतसर निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची धमकी अर्जुनरावांनी दिली आणि तिथेच भाकरी फिरली. ती सगळी 75 मतं कॅन्सल केली आणि अर्जुनरावांच्या पार्टीचं पारडं जड झालं. आणि अर्जुनराव यांचे हरणारे उमेदवार 32 मतांनी निवडून आले. 43 मतांनी पिछेडेवर असलेली अर्जुनरावांची पार्टी 32 मतांनी निवडून आली. आणि इथे तर सगळी एका मतावर कसरत होती. त्यामुळे खूपच लक्ष देऊन आणि दक्ष राहून सगळं काम करावं लागायचं. आणि त्यांची पार्टी जिंकली. निकाल जाहीर झाला 11:30 वाजता आणि सगळा गुलाल अर्जुनरावांच्या अंगावर पडला. जिंकून आलेल्या आमदारांपेक्षा सगळीकडे अर्जुनरावांचंच कौतुक होत होतं. आणि डोक्यावर घेऊन नाचायला लागली माणसं त्यांना. त्यांची जंगी मिरवणूक काढवण्यात आली आणि अपोजिट पार्टीवाले चिडले, रडायला लागले आणि अर्जुनरावांना मारण्यासाठी लाट्या, काठ्या आणि कुऱ्हाडी घेऊन आले.
सगळे घाबरली आणि मुलं म्हणाली, अर्जुन दादा तुम्ही एकटे घरी जाऊ नका, काही दिवस आम्ही तुमच्यासोबत राहतो. पण अर्जुनराव त्यांना मारायला येणाऱ्या लोकांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, अजिबात नाही, मला प्रोटेक्शनची गरजच नाही. मी हातात बांगड्या भरल्या नाहीत, बघूच माझ्या अंगाला कोण हात लावतं ते. मी रात्रीच्या 1 वाजता सुद्धा एकटा घरी जाणार. ज्यांच्यात दम असेल त्यांनी माझ्या अंगाला हात लावायचा आणि त्यांनी घरी परत येणार नाही असं सांगूनच यायचं. एकतर थेट हॉस्पिटलमध्ये जायचं, नाहीतर मसनात, असं म्हणून अर्जुनराव निघाले 2 व्हीलरवर एकटेच घरी रात्रीच्या 1 वाजता. आणि ते विरोधकांकडे पाहून म्हणाले, निकाल लागला, इलेक्शन संपलं, माझ्या दृष्टीने हा मुद्दा इथेच संपला. आणि आता काय, इतका दम टाकल्यावर कोणाची हिंमत त्यांना हात लावायची? मारायचंय की काय? सगळी खिळखिळी झालेली हाडं पोत्यात भरून न्यावी लागली असती. तर असा हा भन्नाट आणि अविस्मरणीय किस्सा होता अर्जुनरावांचा. आणि हाडाचे राजकारणी असल्यासारखे होते अर्जुनराव. प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक गोष्टीत नंबर 1. आणि रितेश म्हणाला, पण दादा तुम्ही ग्रामपंचायत आणि आमदारकीला जितके ॲक्टिव्ह असता तितकं आमदारकीला नसता, हो ना? अर्जुनराव म्हणाले, अरे सरपंच आणि आमदार हे आपल्या भागातले असतात रे, आणि ओळखीचे सुद्धा असतात, म्हणून ते जास्त जवळचे जिव्हाळ्याचे वाटतात. म्हणून मी खासदारकीपेक्षा ग्रामपंचायत आणि विधानसभेला ॲक्टिव्ह असतो. कसं आहे ना, ग्लोबलपेक्षा माणसाने लोकल असलेलं कधीही चांगलं, असंच वाटतं, बाकी काही नाही. आणि पप्या म्हणाला, मग तुम्हीच का उभा राहत नाही दादा निवडणुकीला? आणि अर्जुनराव म्हणाले, राजकारणात आपल्यासारखाचं काम नाही, आणि राजकारण हे खायचं काम सुद्धा नाही. कामाकडे दुर्लक्ष आणि प्रपंचाकडे दुर्लक्ष, आणि एकदा का नाद लागला की तो सुटत नाही. ही नशा वेगळीच असते. इतका नाद आहे तेवढा पुरे. कुठं थांबावं हे कळलं पाहिजे, म्हणून नकोच त्या फंदात पडायला. रितेश म्हणाला, पण दादा बबलूच्या वस्तीवरचा वसंत खूपच टिवटिव करतो, पक्ष सोडून जाण्याची भाषा करतो. आणि अर्जुनराव म्हणाले, ते बेणं पहिल्यापासून नालायकच आहे आणि नालायकच राहणार. ते गद्दारी करणार हे माहीत आहे, आणि तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याला गृहीत धरू नका. ज्याची पोळी खातो त्याच्याशी सुद्धा तो टाळी वाजवणार नाही. त्याच्याऐवजी इकडे 5 मतं तयार करा. भडव्याच्या नाकाला शेंबूड लागलेला सुद्धा त्याला पुसता येत नाही, आणि राजकारण कशासोबत खातात हे सुद्धा त्याला माहीत नाही. आणि साले राजकारणाच्या मोठ्या मोठ्या बाता मारतात. आता असं काही बाई बोलून आणि काहींना इरसाल शिव्या हासडून अर्जुनराव म्हणाले, ठीक आहे, भेटूया. मुलं म्हणाली, दादा पण तुम्ही आणि वहिनींनी मतदान करायला यायचं आहे. अर्जुनराव म्हणाले, विषयच नाही, आम्ही नक्की येणार. आणि रात्रीच्या 1-1:30च्या सुमारास ही राजकारणाची लांबलेली सभा महाचर्चा संपली, आणि रात्री खूप उशिरा बेडरूममध्ये आली. आता आशूही झोपला होता आणि मयुरीसुद्धा. तिने सगळे केस एका बाजूला घेतले होते आणि खूप सुंदर दिसत होती ती त्या मंद प्रकाशात. आणि रात्रीच्या 1:30 वाजता स्वारींना हुक्की आली आणि त्यांना बायकोची तल्लब झाली. आणि तो हळूच तिच्याजवळ गेला. तिच्या मुलायम गालावर त्याचे गाल घासू लागला. तशी तिनं अर्जुनराव झोपू द्या ना असं म्हणून कूस बदलली. त्यानं पुन्हा तिच्या दुसऱ्या गालावर त्याची दाढी घासली आणि आता ती सरळ झाली आणि अर्जुनरावांना हवी ती पोज मिळाली. तिचा मोह न आवरून झोपेतच तिची शिकार करायचं त्यानं ठरवलं आणि त्यानं तिच्यावर दरोडा टाकण्याची तयारी सुरू केली. तो हळूच तिच्यावर आला आणि तिच्यात प्रवेश करणार इतक्यात आशू ओरडला. थंडी वाजली म्हणून. सुसू केली होती त्यानं. आणि अर्जुनरावांचा अख्खा मूड गेला आणि ते म्हणाले, ह्याच्या आईचं पिळगं, याची आई, आणि बहुतेक आज माझं कुठलंच काम होऊ देणार नाही. नेमकं माझ्याच नशिबावर मुतलं हे बेनं. असं म्हणून त्यानं त्याचे ओले कपडे बदलले आणि तिची झोप मोड होऊ नये म्हणून हळूच झोका देत देत आशूला झोपवला. आणि आता काहीच न करता स्वतःही गुपचूप अंगाचा मुटकुळा करून झोपले. आता सकाळी सकाळी मयुरी लवकर उठली. घर अंगण स्वच्छ केलं, रांगोळी काढली आणि अंघोळीला निघाली. तर स्वारी अजून झोपलेलीच होती. तिने त्याला डिस्टर्ब केलाच नाही, पण तरीही पहिली अंघोळ होती म्हणून तिने त्याला एक हाक मारली, पण त्याने अजिबात ओ दिली नाही. गाढ झोपलेला होता तो. आज तिला सगळा फराळही करायचा होता, कारण अर्जुनराव घरी होते आणि ते आशूला सांभाळणार होते. आणि मग ती आंघोळीला गेली आणि केस धुतले तिनं. सुंदर अशी साडी घालून आली. इतक्यात स्वारींना जाग आली होती.
जमिनीवर खेळत असलेल्या आशूसोबत बोलत बसला होता. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ज्युनियर अर्जुनराव, असं तो त्याला म्हणाला आणि आशू पालता पडून त्याच्या अंगावर झेप घेण्यासाठी प्रयत्न करत होता. इतक्यात त्यानं शी केली. मयुरीला हे माहीत होतं, कारण ही त्याची वेळ होती रोजची शी करण्याची. म्हणून तिनेच त्याला फरशीवर उघडा पालता टाकला होता आणि मयुरी त्याच्याकडे न बघताच पुढे पुढे आली आणि तिचा पाय आशूच्या शीवर पडणार इतक्यात अर्जुनराव तिला अडवत म्हणाले, अगं हळू 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 पुढे बघ, नाहीतर सकाळी सकाळी केक कापशील. तशी मयुरी काय हो शी असं म्हणून खूप खूप हसायला लागली.